धन्यवाद सर. आदरणीय व्यासपीठ, सर्व शिक्षक वृंद आणि येथे जमलेले सर्व डॉक्टर्स आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्वजण आईंचा सत्कार आणि सेंड ऑफ समारंभासाठी इथे जमलात त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. आई आणि यांच्याबद्दल काय बोलायचं, आता त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. त्यांचा स्वभाव म्हणजे खूप निस्वार्थी, प्रेमळ आणि संयमशील आहे आणि अशाच गोष्टींमुळे त्या ज्या आहेत त्या सगळ्यांपेक्षा खास आहेत आणि डिफरंट आहेत सगळ्यांपेक्षा. आणि मला म्हणजे बऱ्याच वेळेस माझ्या मैत्रिणी मला म्हणतात की तू खूप लकी आहेस, तुमचं बॉन्डिंग खूप छान आहे, आम्ही बऱ्याचशा वेळेस बघतो. पण आणि ते अगदी खरंच आहे. मी खरंच स्वतःला खूप लकी समजते की मला अशी आई सासूच्या रूपामध्ये सासू न मिळता मला अशा आई भेटल्या आणि त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केलेला आहे. माझी एक्झाम असो, माझं ट्रेनिंग असो किंवा कोणत्याही प्रत्येक हॉस्पिटलच्या प्रत्येक याच्यामध्ये मला नेहमी सपोर्ट केलेला आहे. आमचे जेवढे नातेवाईक मला भेटतात कुठे लग्न समारंभामध्ये किंवा बाहेर भेटले तरी ते सांगतात बऱ्याचशा वेळेस की अगं बाई, तुझ्या सासूने खूप कष्ट केलेले आहेत आणि खरंचच त्यांच्या कष्टाचे आज चीज होत आहे असं मला थोडंफार आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि लग्न झाल्यापासून त्यांनी जे म्हणजे प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट केला आहे, मदत केली, मला कधीही माहेरच्यांची आठवण येऊ दिली नाही, याबद्दल मी त्यांच्या आयुष्यभर ऋणी राहील. आणि एक दुसरे म्हणजे त्यांना खूप स्पीडली काम करण्याची सवय आहे आणि मला टोटली अपोजिट थोडं स्लो काम करण्याची सवय होती. पण आता मला खूप सवय झाली आहे टाईम मॅनेजमेंट आणि स्पीडली काम करणं आणि काटकसर, हे सगळं मी त्यांच्याकडूनच शिकले आहे. आणि त्या नेहमी म्हणतात की अरे मी आता रिटायर झाले, आता मी दिवसभर काय करू, आता माझा वेळ कसा जाईल. पण त्यांना हा नेहमी पडलेला प्रश्न आहे. पण मी त्यांना सांगते की तुम्ही घर किंवा नाती यांच्यामध्ये स्वतःला गुंतून घेऊ नका. तुम्ही तुमचं लाईफ, तुमच्या वाचनाची आवड आहे किंवा मैत्रिणींना तुम्ही भेटत जा, बाहेर फिरायला जा, ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही स्वतःला वेळ द्या. आणि एक असा प्रसंग मी तुम्हाला सगळ्यांना इथे सांगू इच्छिते की आई आता मी आईंना बोलली की आई आता रिटायरमेंट जवळ येत आहे, आता कशाला इतकी धावपळ करताय, कशाला इतकं एक्झर्शन करताय. आणि त्या दरम्यान त्यांना बरंही नव्हतं, तरी पण त्यांचं शाळेचं काम हे कंटिन्यू चालू होतं. मी त्यांना म्हटलं तुमच्या रजा शिल्लक असतील द्या टाकून रजा, तेवढ्याच तुमचं म्हणजे आता काय करणार आहे आपण त्या रजांचं तसंही. आणि त्यांच्याकडून मला एका मिनिटात तिकडनं उत्तर मिळालं की आपण इतके वर्ष प्रामाणिकपणे संस्थेमध्ये काम केलं आहे, विद्यार्थी घडवलेत आणि आता आपल्यासाठी स्वतःसाठी शेवटचं आपल्या संस्थेला आणि आपल्या सहकाऱ्यांची गैरसोय कशाला होऊ द्यायची. आणि या उत्तरातून मला बरंच काही शिकायला मिळालं. आणि शेवटी एवढेच सांगते की आई पप्पांचे कष्ट आणि आप्पा आणि माईचे आशीर्वाद आणि माई बाबा मामा मामी यांच्या आधारामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. आणि या सर्वांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही सामाजिक, आर्थिक आणि आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रगती करू शकलो. संयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचे धन्यवाद सर. असे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.